निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। आज आपण पाहत असाल का विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन त्यांची येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या विचार ते ऐकून घ्यावेत या दृष्टिकोनातून ही बैठक मला अगोदरच आपली चर्चेत होती आणि त्याला आजचं एक आपल्या भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी काल काहीतरी व्हॉट्सअपवरती चर्चा झाली आणि त्या चर्चेवरून आज एक वेगळाच दृष्टिकोनातून सांगली का काय सभा असं मला सांगितलं। खरं तर आपण पाहत असाल का मागच्या 1.5 महिन्यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी घोषणा झाली तर ती घोषणा होती लाडक्या बहिणीची। कालच आपण पाहतोय की काल रक्षाबंधन या ठिकाणी साजरं केलं आणि रक्षाबंधन साजरं करत असताना त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी अडचणीच्या काळात त्यांना एक कुठेतरी हक्काचा एक निधी हवा किंवा त्यांच्याही खात्यावर एक हक्काचे पैसे हवे या दृष्टिकोनातून देशाचे आणि राज्याचे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने योजना या ठिकाणी राज्यात कार्यान्वित झाली। काल रक्षाबंधनच्या निमित्ताने अनेक बहिणींना खऱ्या अर्थाने तो निधी देण्याचं काम या ठिकाणी झालं। आज या मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका उभ्या केलेल्या त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय चर्चा करावी, काय धोरण घ्यावं, पक्षाची जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी कशी मतं भेटतील, ज्या लोकसभेमध्ये या ठिकाणी आपण मागं राहिलो त्या उद्याला कशा भरून निघतील या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने अशी बैठक लावलेली असं मला सांगण्यात होतं या ठिकाणी। जर लोकसभेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर एकीकडे आपण पाहतो की ही जी काही राज्यामध्ये जी महायुती झाली या महायुतीच्या अनुषंगाने तालुक्यातील मतांची जर गणना जर पाहिली गेली तर फक्त आणि फक्त राष्ट्रवादी आणि त्यानंतर आपण मागच्या विधानसभेला उभे असलेले राष्ट्रवादीचे मत आणि त्यानंतर आपण भारतीय जनता पक्षाचे मत हे जर पाहिले तर किमान आपल्या उमेदवाराला कमीत कमी 1.5 लाख मतं हे पडणं अपेक्षित होतं कमीत कमी। परंतु झाली काय गंमत, झाली गंमत अशी का जे मतं पाहिजे होते ती मतं या ठिकाणी आलीच नाही आणि मतं आली नाही। पर्यायाने या ठिकाणी आपले मित्रपक्ष असणारे जे काही शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला उभे केलेले होते ते माननीय सदाशिवराव लोखंडे साहेब यांना कुठेतरी आपल्याला पराभवाला सामोरं जावं। आज आपण बघतोय की एकंदरीत मतांची जर गणना म्हटली तर मी 1.5 लाखाचा आकडा आणलाय कुठून, एकीकडे आपण बघतो याच ठिकाणी याच व्यासपीठावरती फोटोग्राफी झाली। एका बाजूला विद्यमान आमदार त्या ठिकाणी बसले होत्या जिल्हाध्यक्ष आपण त्या बैठकीला होता, मध्ये पालकमंत्री आमचे विखे साहेब बसले होते, दुसऱ्या बाजूला मला या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी फोटो काढून त्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरांमध्ये या ठिकाणी होतं की आधी माझे आमदार या ठिकाणी एकत्र आले, या तालुक्यातील मताधिक्य हे 100% वाढीव राहील या बातम्या आल्या। मी मानतो का विधानसभेला मागच्या विधानसभेला मला जी काही 57 ते 60,000 मतं भेटलेली होती त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे विद्यमान आमदार होते त्यांना 1 लाखापेक्षा जास्त मतं या ठिकाणी पडलेली होती। त्यांच्या मतांचा बेरीज आणि माझ्या मतांची जर बेरीज पाहिली, कारण की दोन्ही व्यासपीठावर होता, दोन्ही व्यासपीठावर असल्यानंतर साहेब मतांची गणित किती पाहिजे 1.5 लाखाचं त्याचा अजून ते परत राजे महाराष्ट्र पाठिंबा भेटला, बाकी ते आपल्याला पाठिंबा तुम्हाला माहिती आहे ते पाठिंबा किती भेटते राजकीय आपल्याला त्या गोष्टीतून त्याच्यावर
मग त्यांनी एकीकडे ते सांगतात ते राजे आपण म्हणतात ते त्याच्या आमदारांनी कष्ट झाले आमदार जोरदारांना मोठमोठ्याने आता प्रत्येक गावात ज्या गावामध्ये या ठिकाणी लोकवर्गणीकरता पदापासून मी पाहिले काही फोटो तर त्यांनी स्वतः भगवा कापडाची जोडी केली आणि मला या ठिकाणी निवडणुकीला मला मदत करा अशा हेतूने खऱ्या अर्थाने 2011च्या निवडणुकीला ते फिरलेले पाहायला भेटलेले होते तेच आमदार या निवडणुकीमध्ये ढोल ताशा डीजे घेऊन आता प्रत्येक गावाला जातात आणि जात असताना त्या ठिकाणी पाहतो का जो पैसा तुम्ही एक विद्यमान चांगला आमदार घडावा या तालुक्यातील मतदारसंघातील कामं मार्गी लागावी या मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न मिटावे या दृष्टिकोनातून दिलेला आमदार म्हणून द्यावा ही लोकांची मानसिकता होती आणि एकीकडे त्याच आमदार सांगत होते त्यांच्या मिटिंगमध्ये 40 वर्षात काहीच झालं नाही 40 वर्षात काहीच झालं नाही आता त्या आमदारांना मी विचारू इच्छितो का या मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या हातून काय गोष्टी धरून त्या ठिकाणी लागलं एखादा नवीन रस्त्यावरती तुम्ही सांगत आहे का 2200 कोटी 2,500 कोटी रुपये या ठिकाणी आले या 2,500 कोटीमध्ये रस्त्यावर डांबर होतं डांबर टाकलं म्हणजे विद्यमान आमदाराचं लाईट खूप नाव लौकिक झाला अशाचा भाग नाहीये त्या ठिकाणी नवीन एखादं धरण काढलं का नवीन एखाद्या जोड रस्ता जो या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी भूमिका मांडायची आणि आपल्या मला अजून आठवतंय आपल्या जाहीरनाम्यामध्ये अजून तुम्ही उल्लेख केला नाही त्या गोष्टीचा 2 गोष्टींचा मी उल्लेख करून सांगतो या ठिकाणी एक सोलार फिल्ड फोडणार आहे या बाबतीतला त्यांचा जाहीरनामा होता बरोबर आहे बरोबर आहे या बाबतीत सांगितलं तर त्या सोलार फिल्डचं काय झालं राहिला दुसरा गोष्ट काशीनापूर त्यांना आमदार झाल्यावर सुद्धा त्या बाबतीत मला पाहिजे काशीनापूर कदाचित बांधून तयार झालेलं आहे गोरपडा देवीचं त्यांनी सांगितलंय का काशीनापूर बांधलाय कदाचित एवढा त्यांची कामाची जी काही व्याप्ती एवढी ट्रान्सपरंट आहे तर तो दिसतच नाही असं माझ्यासारख्याला तरी वाटतं म्हणजे एकीकडे हे सगळे काम पाहत असताना दुसरी घटना केली होती का आढळा नदीमध्ये जो पाण्याचा कमतरता आहे या पाण्याच्या कमतरतेसाठी कृष्णवंती नदीमधून त्या ठिकाणी एक कॅनल काढून आणणार आणि आढळा नदीला जोडणार खरंय का खोटं आहे बरोबर आहे का मग ते आढळाचे कॅनलच्या बाबतीमध्ये आमदारांचं धोरण खरोखर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो का 2014 ते 2018च्या 6 महिन्यापर्यंत मी 4.5 वर्ष आमदार होतो 6 महिने अगोदर राजीनामा दिला या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्णपणे मी आमदार असल्यानंतर विरोधी पक्षाचा आमदार होतो 4.5 वर्ष गणेश आहे तुम्ही त्या गोष्टीला साक्षीदार आहात काही गोष्टी माझ्या तर 4.5 वर्ष मी या ठिकाणी पूर्णपणे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलं तरी या ठिकाणी या मतदारसंघात काही कामं आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले ज्यावेळेस माझा प्रवेश झाल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री होते त्यांनी मोठा निधी या ठिकाणी देऊ केला पिंपळगावच्या उड्डाणपुलाच्या दृष्टिकोनातून काम मार्गी लागलं त्याला लागणारा जो काही निधी होता तो या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी देऊ केला त्याचबरोबर या ठिकाणी कोथरूडच्या पुलाला पैसे लागत होते तर कोथरूडच्या पुलाचे पैसे या ठिकाणी मार्गी लागले गेले हा जो हायब्रिड एनर्जीचा रस्ता होता हायब्रिड एनर्जीचा रस्ता करता लागणाऱ्या येणाऱ्या अडचणी त्याला दूर करून त्याच्यावरती निधी उपलब्ध करण्यात आला त्याचबरोबर या मतदारसंघातील कामा रस्ते होते रस्त्यांच्यासाठी लागणारा निधी होता हा निधी त्या कालखंडात दिला गेला दुर्दैवाने या ठिकाणी आपण पाहतो का निवडणुकीच्या प्रवेश मार्ग लेट झाल्यानंतर आचारसंहिता लागल्या आचारसंहितेनंतर लक्ष पडेल का जे आपण पाहतो का टेंडर नंतर झाले आणि त्यावेळेस विधानसभेच्या 19 मध्ये हे आमदार महाशय निवडून आल्यानंतर त्यांना असं वाटलं की मीच काही सर्व काही निधी आणलाय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आज मी या ठिकाणी विचारू इच्छितो का 2019 ते 2024 हे आतापर्यंतचं जो काही कालखंड गेलं या कालखंडामध्ये पहिल्या 2019 ला निवडून आल्यानंतर आमदार आपले उद्धव ठाकरेंच्या गौरव शपथविधीमध्ये होते का नव्हते त्या ठिकाणी शपथविधी उद्धव ठाकरे साहेबांच्या शपथविधीच्या बरोबर होते त्यानंतर या
ठिकाणी आपण बघतो का अजितदादा पुन्हा एकदा या ठिकाणी 2022ला जॉईन झाले. 2022ला सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा आमदार महोदय या ठिकाणी पुन्हा सत्तेमध्ये यावं म्हणून अजितदादांबरोबर आले. दुसऱ्या दिवशी नाकारला, 8 दिवसांनी परत हो म्हटले. हे सर्व आपल्या अकोलेकरांना माहिती आहे. त्या परत मग या सर्व गोष्टींमध्ये या पूर्ण 5 वर्ष सातत्याने आपला आमदार सत्तेमध्ये होता. मग सत्तेमध्ये राहिलेल्या आमदारांनी जर 250 कोटींची किंवा 2200 कोटींची 2500 कोटींची जी काही तुमकी मारतात आहे, जी तुमकी मारत असताना त्या ठिकाणी सांगावंच वाटतं का खरोखर आज कुठल्याही रस्त्याला तुम्ही जा आणि तो रस्ता चांगला दाखवा, हे तुम्हाला अवघडपर्यंत चॅलेंज माझा आमदार. पाण्याच्या बाबतीमध्ये या वर्षीच्या कालखंडामध्ये झालेली मुळेमधली पाण्याची वाहतूक, प्रवरेमधलं पाण्याची झालेलं जे नियोजन पाहिजे होतं हे परवडलेलं नियोजन, आढळेमध्ये देखील परवडलेलं नियोजन, या नियोजनावर खऱ्या अर्थाने या वर्षीचा शेतकरी 100% या ठिकाणी अडचणीत आलेला शेतकरी आपल्याला पाहायला. या संदर्भातली काही भूमिका आमदार मांडणार आहेत का? नवीन पाण्याच्या साठ्याच्या संदर्भातली भूमिका मांडणार आहेत का? हे कुठेही मांडताना दिसत नाही. परंतु आमचे गटनेते काल या ठिकाणी सांगायला लागले का विधान परिषदेच्या जे सभापती आहेत त्या सभापती पदावर ते या ठिकाणी त्यांना तालिका अध्यक्ष या ठिकाणी दिलेलं होतं. तालिका अध्यक्ष दिल्यानंतर नरेंद्र वागचौरेंचा अंगावर शहाणे आहे असं ते काहीतरी सांगतात. ऊर भरवण्याचा नांदर काटावर राहिलं ते भाषण त्यांनी सांगितलं. चांगली गोष्ट आहे, मला त्याच्याबद्दल वाटतं. आपल्या तालुक्यातील एका आमदाराला तालिका सभापती केलं ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्या तालिका सभापतीने या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सांगितलं का वरतून एखादा आदेश, सांगितलं का आढळमध्ये या ठिकाणी पाणी कमतरता आहे ते बिदाग्याचं कॅनल मार्गी लावण्यासाठी मंत्री महोदय शासनाने या ठिकाणी काम करा. मुळेमधलं आता पाणी कमी झालेले पाणी पाण्यासाठी काही काम करा. या संदर्भातले तालिका सभापतींनी आदेश केलेले आहेत का? जर ती तालिका सभापती फक्त आणि फक्त मिरवण्यासाठी, जसं गटनेतेपद मिरवण्यासाठी तसं तालिका सभापतीपद जर मिरवण्यासाठी असतं तर त्याचा तालुक्याला उपयोग. राहिलेली गोष्ट गटनेत्यांच्या संदर्भामध्ये, गटनेते तुम्हाला मी विचारू इच्छितो का ज्यावेळेस मी माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्याच्यामध्ये द्राक्ष पाटलांना सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का पहिल्या बैठकीला तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार होता. तुम्ही ती बैठक करायला होते तिथे लावली आणि आपले सर्व जुने कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलवले. तिथं बैठक झाली. तिथं तुम्हीच मांडलं की या ठिकाणी काही झालं तरी आपल्याला या ठिकाणी त्यांना प्रवेश घ्यायचा आहे आणि प्रवेश घेऊन त्या ठिकाणी उद्याला आपल्याला या तालुक्यातला आमदार कमळ चिन्हावरती निवडून आणायचं. ही भूमिका कोणी सांगितली? ही सांगितल्यानंतर मी आजपर्यंत अनेक गोष्टी झाल्या असतील. राजे आपल्या काही वेळेस त्या गोष्टीवर तुमचे मान्य मतभेद झाले असतील. त्याला का बोलत, त्याला हे का करतात, त्याला का हे करतात. परंतु एवढा हे करत असताना देखील मी त्याला ज्याला बहुत बोलत होतो. हे सगळ्या गोष्टीने आपल्याला माहिती असेल, आपण सर्वांनी पाहिलं असेल. आजही त्यांना त्या समोर आला ज्याला भाऊ म्हटलं. परंतु त्या ज्याला भाऊंनी मी आज अध्यक्ष महोदय या ठिकाणी व्यासपीठावर आहेत जिल्हा अध्यक्ष, त्यांना विचारू इच्छितो ते त्या ठिकाणी ते आणि मी आणि ज्याला भाऊ देखील परवाच्या ज्या काही नाशिकची बैठक त्याचा उल्लेख करतात आहे त्या बैठकीचा उल्लेख करत असताना आम्ही तिघही त्या ठिकाणी होतो. अध्यक्ष साहेब त्या बैठकीमध्ये कुठल्याही बाबतीत कुठल्या मतदारसंघाचं तिकीट फायनल झालं याचा खुलासा आज तुमच्याकडे मला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी जर झाले तर वागचौरेंना या ठिकाणी सांगितलं असेल का या मतदारसंघातलं तिकीट हे समोरच्या मित्र पक्षाला जाणार आहे. तुम्हाला पक्षावरती आरोप आहे साहेब, पक्षाला माझा आरोप आहे. पक्षाने एका शब्दाने मला सांगणं गरजेचं आहे का तुम्हाला उमेदवार देऊ शकत नाही, तुम्ही थांबावं म्हणून काय ते असं भूमिका ती मांडावी. पक्षाचा शेवटी मी पण ज्यावेळेस पक्षाचा झेंडा घेऊन काम करतोय हे काम करत असताना मगाशी सगळ्यांनी उल्लेख केला तसा
परंतु तरी देखील आपण या ठिकाणी आया काळाला आपल्या पक्षाचं नाव घेऊन या ठिकाणी उभं केलेले उमेदवार होते आणि हे उमेदवार या ठिकाणी पक्षाच्या पक्षाची कार्यकारिणी म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी दिलेले उमेदवार होते. या उमेदवार देत असताना त्या ठिकाणी आपण सर्व उमेदवार निवडून आणावेत या दृष्टिकोनातून 100% आपण जेवढं इच्छा आहे त्या इच्छाशक्तीपेक्षा जास्त काम करून त्या ठिकाणी निवडून आणण्याच्या कामी आपण काम करत राहिलो. मला या ठिकाणी सांगावं का या सर्व प्रक्रियेमध्ये पुढे उभारलेल्या तुमच्यातून संघ खरेदी मार्केट कमिटी या सर्व याच्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली का पक्षाच्या संदर्भात आपल्या सर्वांना विचारायचं का पक्षाचं चिन्ह ज्या ज्या ठिकाणी अपेक्षित होतं त्या चिन्ह घेऊन ज्या ठिकाणी चिन्ह वापरू शकत नाही चिन्ह अधिकृत घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघत असाल त्या पॅम्पलेटवर पक्षाचं नाव आणि चिन्ह टाकून निवडणुका केल्याच का नाही. या सर्व लढत असताना मी आपल्या सर्वांना विचारायचं नगरपंचायतीच्या वेळेस गटमिटी कुठे होते जिल्हा परिषद म्हणतो सॉरी आपल्या ज्या निवडणुका झाल्या फक्त दोन निवडणुकांमध्ये एका निवडणुकीला मी सांगायची करा दिला ज्यावेळेस पहिली आपली सभापती पदाच्या निवडी होत्या त्या 2 सभापती निवडीच्या वेळेस गटमिटी त्या ठिकाणी होती बरोबर पण नंतर या ठिकाणी कुठल्याही जाहीर निवडणुकीला मला त्यांचं कुठेही या ठिकाणी आता या ठिकाणी कुठेही ते दिसले नाही. मग राहिलेल्या सर्व निवडणुका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम करून तळागाळापर्यंत पक्ष न्यावा या दृष्टिकोनातून काम करत आहे. ज्यावेळेस मला या ठिकाणी पक्ष सांगत का तुम्ही थांबा काय करायचं त्यावेळेस मी तुमच्या सर्वांचा निर्णय घेणार. परंतु या सर्वांमध्ये एक विचारू इच्छितो काल असं काय घडलं का जिल्हाध्यक्षांना न सांगता गटनेत्याच्या कानात कोणी सांगितलं का गटनेत्यांनी त्या ठिकाणी मनापासून ठरवलं अजूनपर्यंत राज्यातली एकही जागा ना तर भाजपची ना तर काँग्रेसची ना तर राष्ट्रवादीची ना तर पलीकडे असलेल्या दुसऱ्या राष्ट्रवादीची ना तर शिवसेनेची या दोन्ही शिवसेनेच्या एकही जागा मला या ठिकाणी सांगावं का या निवडणुकीमध्ये एखादी जागा या दोन्ही पक्षांच्या दोन्ही पार्ट्यांनी पुढे जाहीर केली. मग हे सगळं होत असताना मगाशी राजे आपण म्हणतात तशी खरी गोष्ट आहे कदाचित आपले नेते देशाचे नेत्यांपेक्षाही मोठे झाले तर काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यांना या ठिकाणी थेट कुणाचा आदेश आला आम्हाला या ठिकाणी माहित नाही परंतु कदाचित देशाच्या नेत्यांपेक्षाही आपले नेते मोठे झाले तर काय आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी जर सोपवलेली असेल तर निश्चितपणाने त्यांना देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वंदन करायची वेळ आलेली आहे. चांगल्या पद्धतीने वंदन करायची वेळ आलेली काय त्याच्यातली भूमिका ज्यावेळेस मी पाहतोय की या सर्व गोष्टी कामकाज करत असताना सातत्याने पक्षाचं काम पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून काम करत असताना माझ्याकडून झाली असेल चूक एखादी तर ती पक्षाची दाखवावी जाहीरपणे माफी मागायला तयार परंतु कालच्या काहीतरी त्या फाईटमध्ये या महाशयांनी त्या ठिकाणी घोषणा केली की अशा निवडणूक लगेच त्या निवडणुकीमध्ये जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये दुसरा आरोप केलेला आहे का भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते नेते त्यांना मी काहीतरी या ठिकाणी दबाव टाकतो किंवा अन्याय करतो. इथं बसलेला अनेक जुने कार्यकर्ते जे जुन्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना विचारणार इच्छितो खरोखर माझ्याकडून काही घटना घडत असेल तर ती जाहीरपणे या ठिकाणी सांगा का अशा पद्धतीने तुम्हाला काही वेगळे वागणूक देतोय किंवा काही त्रास देतोय अशाकडून काही होत असेल तर ते जाहीरपणे सांगा माझी या ठिकाणी. परंतु हे सगळं करत असताना कदाचित या ठिकाणी आणखी गोष्टीची खंत वाटते का ज्या हेतूने ज्या उद्देशाने मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आलो देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला ही जी काही भूमिका होती ती भूमिका घेऊन मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो आणि ती भूमिका घेऊन काम करत असताना सातत्याने या तिन्ही गोष्टी घेऊन मी या ठिकाणी पक्ष पातळीवरती काम करतो.
मग हे काम करत असताना जर एखाद्या अशा मोठ्या देशाच्या कर्तव्याला किंवा आता देशाचं कर्तव्य म्हणायला लागेल बालकांना ते तालुक्याचे राहिले आणि जिल्ह्याचे राहिले कारण की एवढी मोठी जबाबदारी त्यांना दिल्यानंतर त्यांना जर एवढी मोठी जबाबदारी दिली असेल तर ते निश्चितपणे देशाचे नेते मान्य गटनेते यांना जर एवढी मोठी जबाबदारी दिली असेल तर त्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो का आजपर्यंत एकही तिकीट वाटप झालेलं नाही या जागा ज्या आहेत त्या कुठल्या पक्षाला जाणार आहेत काय जाणार त्याच्या संदर्भात त्याची कुठेही चर्चा नाही जो आमदार या ठिकाणी राजे जो मेळावा तुम्ही यात्रा दाखवता कोणाची यात्रा आहे ती राष्ट्रवादीची यात्रा आहे दादा गुलाबीच्याकडे घालून या ठिकाणी त्यांची यात्रा चालू आहे त्या धर्मवती यांच्या यात्रा चालू आहे मग या यात्रांमध्ये आज पक्षाची अधिकृत भूमिका या ठिकाणी एक गोष्ट आहे आमदारांना ती जाहीरपणे का बोलतोय तर आमदारांना या ठिकाणी जाहीरपणे उघडपणे विरोध करायचं कारण आहे का एक तर पहिली गोष्ट का ज्यावेळेस मी या ठिकाणी काम करत असताना राज्यात या ठिकाणी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या एकत्र आल्या माझ्याकडून एकही बाबतीमध्ये या बाबतीत चुकीचा शब्द या युतीच्या बाबतीत महायुतीच्या बाबतीत चुकीचा शब्द निघाला नाही निघणार देखील नाही त्यानंतर आपण पाहतो की काल परवाची जी काही 9 तारखेची जी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या अकोला शहरामध्ये ज्या काही रॅल्या निघाल्या त्या रॅलीच्या निमित्ताने ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये आमदार महोदयांना विचारलं का राज्यात तुमची एकत्र सत्ता आहे तुम्ही तालुक्यात एकत्र आहात का आमदार महोदयांकडून पहिला प्रहार झाला की माझे विरोधक आहेत मी त्यांना बोलू शकत नाही की त्यांच्याशी बोलू शकतो जर मी विरोधक आहे ते त्यांच्या मनापासून मागताय तुम्ही बळजबरी काय या ठिकाणी त्यांच्या मागामागे पळावा आमदारांचा का आमदारांना तुम्ही हे करा तुम्ही ते करा त्यांना जर मनातून वाटतंय मी विरोधक आहे हो मी विरोधक आहे मी या ठिकाणी भारतीय चिन्ह घेऊन काम करतोय ज्या दिवशी मला पक्ष सांगाल तुम्ही काम थांबवा किंवा काम करायचं थांबवा ज्या दिवशी मला सांगत पक्ष का तुम्हाला या ठिकाणी थांबायला लागेल आणि यांचा प्रचार करायला लागेल त्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना विचारणार आहे हा प्रचार करायचा आहे का राजे तुम्ही मला या ठिकाणी जाहीरपणे सांगितलंय का आमच्या पाठीशी राहा माझी बळकटी भूमिका कधीच राहिली नाही राहणार नाही जाहीरपणे देशामध्ये आपली सत्ता राहावी या दृष्टिकोनातून 100% आपल्याकडून प्रयत्न झाले पाहिजे हे आपण लोकसभेला पण सांगत होतो उद्याच्या या विधानसभेला देखील सांगतो हे सांगत असताना ज्या भूमिका आहेत त्या भूमिका देखील सांगू इच्छितो तुम्हाला मी विचारू इच्छितो का ज्या बाबतीमध्ये लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपले मित्र पक्षाचे खासदार मान्य सदाशिवराव फडणवीस पराभूत झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जाहीरपणे वक्तव्य केले मला पडायला काय कारण आहे त्यांनी सांगितले का या ठिकाणी रावत संघटनेचा मला 100% विरोध होतो बरोबर आहे त्या रावत संघटनेचे मुखवटे घेऊन आपला आमदार जर नाचत असेल आपला आमदार हे रावत संघटनेचे मुखवटे घेऊन नाचत असेल आणि या ठिकाणी सांगत असेल तर रावण आपला देव आहे हे जर आपला आमदार सांगत असेल पक्षाकडे मी या ठिकाणी काय म्हणून सांगावं तर मी रावणाच्या मानणाऱ्याचा प्रचार करावा हे सांगावं मी रावणाच्या मागे जाणार आहे का रामाच्या मागे जाणार आहे मी 100% या ठिकाणी एक धर्मी एक वचनी एक वरती
काही मंडळी या ठिकाणी आहे पाहतोय, फक्त आणि फक्त ज्यावेळेस काही गोष्टी करायच्या आल्या, लोकसभेची निवडणूक आली, त्या लोकसभेच्या निवडणुकीला आपलं मतदारसंघातले मतदार मोदींच्या मागे मायनस 1 लाख मतं हे गेली कुठं? 1 लाख मतं जर गेली असतील मग बाकीची मतं गेली कुठं? एवढी सगळी जर फक्त पडलेली मतं जर 50,000च्या आत मतं असतील तर मग गेलेली मतं कुठं आहेत? हे देखील खऱ्या अर्थाने या ठिकाणी अतिशय महत्वाचा विषय आहे. आज या ठिकाणी या सर्व गोष्टींवर बोलत असताना जरूर सांगितलं पाहिजे का ज्यांनी या कालच्या लोकसभेमध्ये मोदी साहेबांनी दिलेले उमेदवार पराभूत करावे म्हणून काम केलेलं असेल त्यांचा प्रचार मी करणार नाही. ज्यांनी या ठिकाणी रावत घेऊन मिरवतात त्या रावत घेऊन मिरवणाऱ्या आमदारांचा प्रचार मी करणार नाही. हे अतिशय आजच जाहीरपणे अध्यक्ष महोदय तुमच्या कानावर घालतो. वेळ प्रसंग आली तर वरिष्ठांच्या कानावर घाला. कुठल्याही परिस्थितीत या आमदारांचा प्रचार आमच्याकडून होणार नाही. ही भूमिका उद्याच्या होऊ लागलेल्या निवडणुकीमध्ये गावगाव भूमिका चालू आहे आणि या भूमिका चालू असताना काय घ्यायच्या भूमिका प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रॅल्या चालू आहेत. ज्या माणसं खऱ्या अर्थाने रॅलीला येत असताना त्यामुळे म्हटलं तसं जुन्या कालखंडात 5 वर्षांपूर्वी जी माणसं या ठिकाणी झोळी फिरून फिरत होती का मला मतदानाला पैसे द्या, निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाही, ही माणसं आज खऱ्या अर्थाने काही घरांमध्ये ज्यावेळेस पाहिलं एका गावातली अतिशय परिस्थिती अशी पाहिली का 2 दिवसापूर्वी त्या गावामध्ये एक मयत झालं आणि मयत झाल्यानंतर त्या गावामध्ये काही प्रथा आहेत त्या गावाशिवाय काही वाजत नाही किंवा काही वाजत नाही. अशा गावामध्ये त्या ठिकाणी यांनी ढोली बाजा आणि त्याचबरोबर या ठिकाणी बँड आणि ते काय डीजे घेऊन मिरवणूक काढली आणि स्वतःची मिरवणूक काढून बाकी एक मॅनेजमेंट करून शिकण्यासारखं आहे. ज्या गावात जातो त्या गावात हातमा ठेवलेला बरोबर गाड्यात 2 टाका 4 म्हणजे 10 गाड्यांचं काम त्या गाड्यांमध्ये त्या ठिकाणी ढोलीवाला बाईवाला डीजे बरोबर फिटेवाला हे सगळं काही त्या ठिकाणी बरोबर सांगलेलं आपल्याला आणि उचलून घेणारे पण आहेत. आज अशा पद्धतीने जे काही काम चाललेलं आहे याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. माझ्यानंतर जिल्हाध्यक्ष साहेब बोलणार, मला जिल्हाध्यक्ष साहेबांपुढे या ठिकाणी नम्रपणे विनंती आहे पक्षाची भूमिका जर त्यांच्या कानात सांगितली असेल तर ती आमच्या सर्वांच्या समोर स्पष्टपणे उघड करावी. आम्ही वाईट वाटून घेणारे नाही, वाईट वाटून घेणारे नाही आहोत. ज्या भूमिका पक्षाने ठरल्या असतील, ज्या पक्षाच्या भूमिका सांगितल्या असतील आणि त्यांच्या कानात जर सांगितली असेल तर ती भूमिका आज आम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगावं जेणेकरून आम्हाला जे काही भूमिका घ्यायची ती भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी जाऊन बोलू, त्यांना सांगू काय आमची भूमिका काय नाही हे आम्हाला त्या ठिकाणी जाऊन शिष्टमंडळ घेऊन
प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट। शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। पत्ता साकूर चौफुली साकूर। प्रोप्रायटर विकास किसन पवार।